आता एक मोठी आणि अतिशय दुःखद बातमी। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे। हैदराबादमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते। किम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्यांचं दुःखद निधन झालं असल्याचं कळतंय। काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती आणि त्यांना हैदराबादमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। हैदराबादच्या किम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। नांदेडचे काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे। अतिशय दुःखद बातमी आपण पाहतोय। हैदराबादमधील किम्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुजीब, अत्यंत दुःखद घटना, अत्यंत दुःखद बातमी, वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। काही दिवसांपूर्वी त्यांना श्वासाचा त्रास होऊ लागल्याने नांदेडच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं। मात्र तब्येत त्यांची बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी एअर अँब्युलन्सने हैदराबादला पाठवण्यात आलं होतं। मध्यंतरी त्यांची तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र नंतर पुन्हा एकदा त्यांची तब्येत खालावली आणि आज पहाटे 4च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशी माहिती आहे आणि त्यानंतर त्यांचं निधन झालेलं आहे अशी माहिती आहे। एकंदरीत नांदेड जिल्ह्यावरतीच एक प्रकारची ही शोककळा आहे, कारण की लोकसभेच्या निवडणुका होऊन काही महिनेच उलटले असताना अचानकपणे खासदारांचं निधन झाल्याने नायगाव असेल आणि संपूर्ण नांदेड जिल्हा असेल याच्यावरती शोककळा पसरलेली आहे। त्यांच्या अंत्यसंस्काराबद्दल अजूनही कुठली अधिकृत माहिती आलेली नाही। बरं मुजीब, खरं तर नांदेडचे काँग्रेसचे खासदार होते वसंत चव्हाण आणि काही महिन्यांपूर्वीच ही लोकसभा निवडणूक झाली। निश्चितच कार्यकर्त्यांवर आणि संपूर्ण नांदेडवर आता शोककळा पसरलेली असेल, दुःखाचा डोंगर कोसळलाय खरं तर। आणि त्यांचे अंत्यसंस्कार साधारण कधी आणि कुठे केले जातील या संदर्भात काही कळू शकलंय का? नायगाव ही त्यांची कर्मभूमी आहे, नायगाव ही त्यांची जन्मभूमी आहे। त्यांचे वडील देखील तिथे माजी आमदार होते, हे देखील राष्ट्रवादी असेल आणि नंतर काँग्रेस असेल, अपक्ष असेल असे 3 वेळेसचे आमदार नायगाव मधूनच होते। आणि यावेळेला काँग्रेस पक्षाने जेव्हा अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि अत्यंत काँग्रेसची पडझड होत असताना, काँग्रेसची परिस्थिती खराब असताना एक बळ देण्याचं काम वसंत चव्हाणांनी काँग्रेसला यावेळेला केलेलं असं म्हणता येईल, कारण की लोकसभासारखी कठीण इलेक्शन असताना देखील त्यांनी एकतर्फी ही निवडणूक काँग्रेसची जिंकली होती। त्यामुळे काँग्रेसमध्ये देखील नांदेड जिल्ह्यात नवचैतन्य एक प्रकारे निर्माण झालं होतं ही निवडणूक लोकसभेची मोठी जिंकल्यामुळे। आणि आता आपण पाहतोय की अचानकपणे अशा पद्धतीने त्यांचं निधन झाल्यामुळे निश्चितपणाने काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, अन्य पक्षाचे देखील कार्यकर्ते असतील, जे त्यांच्यावरती जीवाभावाने प्रेम करायचे, त्यांच्यावरती देखील शोककळा निर्माण झालेली आणि कदाचित नायगावमध्ये त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील याबाबतची अधिकृत माहिती चव्हाण कुटुंबांकडून अजून देण्यात आलेली नाही। तुमच्याकडून माहिती घेत राहू, तुर्तास धन्यवाद। तर अतिशय दुःखद बातमी।